होम फूड कॉर्नरमध्ये आपले मनापासून स्वागत। आता मार्केटमध्ये गोड अशी सुंदर द्राक्ष आलेली आहेत। आज अशाच गोड द्राक्षांपासून सुंदर अशी मिठाई आपण बनवणार आहोत। अतिशय कमी साहित्यात ही मिठाई बनते। मिठाई बनवण्यासाठी मी येथे 1 किलो द्राक्ष घेतलेली आहेत। द्राक्षे स्वच्छ पाण्याने धुवून द्राक्षाचे मणी देठापासून वेगळे करून घेतलेले आहे। आता या द्राक्षांचा मिक्सरमध्ये ज्यूस करून घेऊया। द्राक्षामध्ये पाण्याची मात्रा जास्त असल्याने त्यात पाणी टाकण्याची गरज नाही। ह्यात द्राक्षांचे साल असल्याने ज्यूस गाळणीने गाळून घेऊया। चमच्याच्या साहाय्याने द्राक्षाचा ज्यूस नीट गाळून घेणे। हे बघा, द्राक्षाचे साल गाळणीवर राहिले आहे आणि मिठाई बनवण्यासाठी ज्यूस रेडी झालेला आहे। आता एका मोठ्या बाउलमध्ये 1 कप कॉर्नफ्लोअर घेऊया आणि ह्याच मापाने 3 कप द्राक्षाचा ज्यूस घेऊया। हे बघा, एकदम परफेक्ट प्रमाणात द्राक्षाचा ज्यूस झालेला आहे। आता हे मिश्रण नीट मिक्स करून घेऊया, जेणेकरून कॉर्नफ्लोअरच्या एकही गाठ राहता कामा नये। एका पॅनमध्ये 2 कप साखर घेऊया। 1 कप कॉर्नफ्लोअर घेतले असल्याने 2 कप साखर घेणे म्हणजेच मिठाई गोड लागेल। साखरेच्या अर्ध्या प्रमाणात 1 कप पाणी घेणे। आता हे चांगले वितळून घेणे। चमच्याच्या साहाय्याने साखर वितळेपर्यंत चमचा एकसारखा हलवत राहणे। साखरेचा पाक चांगला उकळवून घेणे। आता ज्या भांड्यात मिठाई बनवायची आहे त्या भांड्याला खाली तूप लावून घेणे। तूप लावल्यानंतर त्यात खरबुजाच्या आणि टरबुजाच्या बिया नीट पसरवून टाकणे, जेणेकरून मिठाई सेट झाल्यानंतर अजूनच आकर्षक दिसेल। अधूनमधून साखरेचा पाक चेक करत राहणे। साखरेचा असा एकतारी पाक बनल्यानंतर पाक रेडी झाला आहे असे समजावे। द्राक्षाचा ज्यूस आणि कॉर्नफ्लोअरचे मिश्रण जे बनवले होते ते पुन्हा एकदा चमच्याच्या साहाय्याने नीट मिक्स करून घेणे, जेणेकरून त्यात गाठी राहू नये। आता साखरेच्या पाकामध्ये हे मिश्रण घालून नीट मिक्स करत राहणे। 2 ते 3 मिनिटे हे मिश्रण मोठ्या फ्लेमवर मिक्स करत राहणे, जेणेकरून कॉर्नफ्लोअरमुळे यात गाठी बनू नये। कॉर्नफ्लोअरमुळे याला पटकन घट्टपणा येतो। साधारण 5 मिनिटे झालेली आहे। मी हा व्हिडिओ कुठेही कट न करता फास्ट फॉरवर्ड करून घेतलेला आहे। अतिशय कमी वेळात ही मिठाई बनते। हे मिश्रण कढईला चिकटू नये म्हणून यात 1 चमचा तूप घालणे। तूप घातल्यामुळे मिठाईला छान चमकही येईल आणि मिश्रण कढईला चिकटणार नाही। हे बघा, द्राक्षाच्या ज्यूसचा ओरिजिनल कलर मिठाईला आलेला आहे, पण मी थोडासा ग्रीन फूड कलर यात टाकणार आहे। 2 ते 3 ड्रॉप ग्रीन फूड कलर टाकून घेऊया, जेणेकरून मिठाई अधिकच सुंदर बनेल। हे बघा, 4 ते 5 मिनिटे झालेली आहे आणि मिश्रण छान घट्ट झाले आहे व त्याला आता छान शाईन पण आलेली आहे। आता हे मिश्रण भांड्यामध्ये नीट ओतून घेऊया। चमच्याच्या साहाय्याने वरून छान प्लेन करून घेऊया। 1 ते 2 तास नॉर्मल टेम्परेचरला हे असेच ठेवावे। 2 तास झाल्यानंतर चाकूच्या साहाय्याने मिठाईच्या कडा भांड्यापासून वेगळ्या करून घेऊया। हळुवारपणे हे भांडे एका प्लेटमध्ये पालथे करून घेऊया। हे बघा, सहजपणे मिठाई न चिकटता भांड्यातून निघाली आहे। द्राक्षांपासून अतिशय कमी वेळात आणि कमी साहित्यात कशी सुंदर रसरशीत मिठाई बनवून तयार झाली आहे। मी हे डायमंड शेपमध्ये कट करून घेतले आहे। हे बघा, मिठाई कशी ट्रान्सपरंट दिसत आहे, यात एकही गाठ दिसत नाही। घरातील सगळ्यांनाच आवडेल अशी सुंदर द्राक्षाची मिठाई बनवून तयार झालेली आहे। ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा। तुम्ही वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितली त्यासाठी मनापासून धन्यवाद।
व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.